स्वराज्यासाठी लढताना एका बापासमोरच त्याच्या लेकराचं बलिदान झालं. फोंड्याचा किल्ला. अचानक पोर्तुगीजांचा भयानक हल्ला. 8,000 सैनिक, महाकाय तोफा आणि किल्ल्यात फक्त 600 मावळे. समोर उभे होते येसाजी कंक आणि त्यांचा पुत्र कृष्णाजी. तोफांनी तटबंदी उडवली. शत्रू किल्ल्यात घुसला आणि मग कृष्णाजी कंक रणांगणात वादळ बनले. एकटा मावळा शेकडो शत्रूंवर तुटून पडत होता. प्रत्येक वारामागे एकच जिद्द, स्वराज्य. आणि तेवढ्यात घोड्यांच्या टापांचा आवाज घुमला. स्वतः शंभूराजे मदतीला धावून आले. मावळ्यांच्या छातीत ज्वाला पेटली आणि काही तासातच पोर्तुगीजांनी पळ काढला. विजय स्वराज्याचा झाला. पण रणांगणात कृष्णाजी कंक प्राणघातक जखमी झाले. ज्या डोळ्यासमोर मुलगा लढत होता तो कायमचा निघून गेला. मित्रांनो, आज आपण स्वराज्याचा अभिमान बाळगतो, कारण स्वराज्य अशा मावळ्यांच्या रक्तातून उभं राहिलंय ज्यांना आपण विसरता कामा नये. म्हणून ही स्वराज्य गाथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जय शिवराय.